निश्चयाच्या ज्योतीने अंधार भेदिला, स्त्री शिक्षणाचा उजेड तिने तेजाने पेटविला. परदेशी जाऊनही मायभूमी हृदयी ठेविली, सेवेची शपथ घेत स्त्री जीवनास दिशा दिली. अशा भारतातील पहिल्या महिला डॉक्टर, संघर्षाची व प्रेरणेची प्रतीक असणाऱ्या आनंदीबाई गोपालराव जोशी यांच्या रूपात आज मी आपल्या समोर आले आहे. नमस्कार उपस्थित मान्यवर शिक्षक, मित्रमैत्रिणींनो, माझे नाव आरोही राजेंद्र गुले, इयत्ता 4. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महानोर वस्ती आहे. आज तुम्ही सगळेजण मला बघत आहात, पण माझ्या काळात माझ्यासारखी मुलगी पुस्तक हातात घेऊन फिरताना दिसली, हेही लोकांना पाप वाटत होतं. म्हणतात ना, लहानपण देगा देवा मुंगी साखरे सारवा. याप्रमाणेच माझे बालपण माझ्या आई वडिलांच्या सानिध्यात खूप लाडात गेले. माझा जन्म 31 मार्च 1865 रोजी कल्याण या ठिकाणी एका हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला. माझ्या आई वडिलांनी माझे नाव यमुना असे ठेवले. ज्यावेळी माझी आई मला लाडाने यमुना अशी हाक मारायची, त्यावेळी मी धावत माझ्या आईच्या कुशीत शिरायचे. अशा लाडात बालपणात रमलेले असताना वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी माझा विवाह झाला. माझे पती गोपालराव माझ्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे होते. फुलपाखरांप्रमाणे उंच उंच बागडणारी मी. एखाद्या फुलाला झाडापासून वेगळे करावे अशी माझी अवस्था झाली. संसारातले मला काहीच समजत नव्हते. नवे घर, नवी माणसे, नवे कुटुंब, या सर्व परिस्थितीत मी गोंधळून गेले. परंतु या सर्व परिस्थितीत माझा आधार बनले माझे पती गोपालराव. त्यांनी माझे नाव आनंदीबाई असे ठेवले. त्यावेळी मला खूप वेगळे वाटले. आपल्या जवळचे व हक्काचे माणूस असल्याची मला जाणीव झाली व दूध दह्यात मिसळून स्वतःचे अस्तित्व विसरून जाते, त्याप्रमाणे मीही सासरच्या वातावरणात मिसळून गेले. गोपालराव संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक होते. ते पोस्ट ऑफिसमध्ये क्लर्कची नोकरी करत होते. स्त्रियांनी खूप शिकावे यासाठी ते प्रयत्नाआदी होते. त्यांनी मलाही शिक्षण घेण्याचा आग्रह केला. स्त्रीला शिक्षण देणे म्हणजे समाजाला उजेड देणे हा त्यांचा ठाम विश्वास होता. पण मी मात्र समाजाच्या परंपरेच्या विरोधात जाऊन शिकण्याचे धाडस केले नाही. पुढे 14व्या वर्षी आमच्या हातात एक छोटंसं बाळ आलं. त्या काळी स्त्री डॉक्टर नसल्याने मी पुरुष डॉक्टरांकडून उपचार घेण्यास नकार दिला. आणि आई होण्याचा आनंद फक्त 10 दिवस माझ्या आयुष्यात राहिला आणि माझं बाळ मला सोडून गेलं. ही दुःखद घटना अगदी लहान वयातच आमच्या आयुष्यात घडली. पण याच घटनेने माझ्या मनात एक प्रखर संकल्प निर्माण झाला, नाही, हे असं चालणार नाही. मी शिक्षण घेणार, डॉक्टर होणार. माझ्यासारख्या हजारो महिलांना योग्य उपचार मिळावे म्हणून मी शिक्षण घेणार, डॉक्टर होणार. समाजाने विरोध केला, निंदा केली. स्त्रीने शिक्षण घेणे हा विचारच त्यांना पटत नव्हता. पण गोपालराव माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. ते म्हणाले, आनंदी, तुला शिकायचंय, मग जगाच्या टोकाला जाऊन शिक. परदेशात आपलं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. समाजाच्या विरोधापेक्षा माझे ध्येय नक्कीच मोठे होते. आणि मग मी अमेरिकेला निघाले. परदेशात एक मराठी मुलगी एकटी फिलाडेल्फिया येथे मी डॉक्टर ऑफ मेडिसिनची पदवी मिळवली. आय एम द फर्स्ट लेडी MD डॉक्टर ऑफ इंडिया. एकच स्वप्न मनाशी होतं, भारतात माझ्यासारख्या हजारो महिलांना योग्य उपचार मिळायला हवेत. भारताच्या इतिहासात प्रथमच एक महिला डॉक्टर झाली आणि ती मी होते. ही पदवी भारतातील प्रत्येक स्त्रीसाठी महत्त्वाचे पाऊल होते. माझ्या देशासाठी माझी खूप काही करायची इच्छा आता मी पूर्ण करणार होते. पण माझ्या इच्छेइतकं माझं शरीर मजबूत नव्हतं. TB सारख्या असह्य आजाराने मला घट्ट पकडलं. परदेशातील हवामान, सततचा संघर्ष, उपाशीपोटी अभ्यास यामुळे मी क्षय रोगाला बळी पडले. वयाच्या 22व्या वर्षी 26 फेब्रुवारी 1887 रोजी मी जगाचा निरोप घेतला. माझे आयुष्य थांबले, पण माझी लढाई थांबली नाही, माझे काम थांबले नाही. आज माझ्या नावाने उघडलेल्या हॉटेल हजारो भारतीय महिला डॉक्टर बनून देशाची सेवा करत आहे. माझी जीवनयात्रा जरी लहान असली तरी माझा
माझा संघर्ष प्रेरणा बनून हजारो वर्ष स्मरणात राहील. मी आनंदीबाई जोशी सगळ्यांना सांगते, एखादं स्वप्न खूप मोठं असेल, त्यासाठी आपलं आयुष्य जरी लहान पडलं तरी त्याचा प्रकाश कधीच विरत नाही. त्यासाठी नेहमी मोठी स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. तुम्हाला नक्की यश मिळेल. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.